नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की उन्हाळी हंगाम 2025-26 करता राज्यांमध्ये ई पीक पाहणी सुरू झालेली आहे. ई पीक पाहणीच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाची ई पीक पाहणी करता येणार आहे. 8 एप्रिल 2026 ते 24 मे 2026 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना स्वतःच्या लॉग इन मधून शेतकरी म्हणून आपली ई पीक पाहणी करता येणार आहे. तर 25 मे आणि 8 जुलै 2026 या कालावधीमध्ये सहायकांच्या माध्यमातून उन्हाळी हंगामाची ई पीक पाहणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांची सध्या शेतात उभी असलेली पीक कायम पड ज्यामध्ये बोर असेल, विहीर असेल किंवा इतर काही चराई पड असतील, तर अशा प्रमाणामध्ये म्हणजेच की पीक पाहणीच्या बाबी असतील तर शेतकऱ्यांना 8 एप्रिल ते 24 मे 2026 या कालावधीमध्ये करता येणार आहे. फळबाग असतील किंवा बहुवार्षिक पीक असतील, इतर काही पीक राहिलेले असतील तर आपण याच्यामध्ये करू शकतो, हंगामामध्ये करू शकतात. ई पीक पाहणी केली तर अवकाळी पाऊस पडेल, गारपीट असेल किंवा नैसर्गिक आपत्तीच्या आणि नुकसानीच्या भरपाया असतील किंवा शासनाचं काही दिलं जाणार अनुदान, हे या बाबींचा लाभ दिला जातो. ज्यामुळे आपली जर फळबाग किंवा इतर काही कायमची पड जर ई पीक पाहणी करायची असेल तर सातबाऱ्यावरती आपली बोर किंवा विहिरीची नोंद करायची राहिली असेल तर आपण या कालावधीमध्ये उन्हाळी ई पीक पाहणीमध्ये करू शकता. आणि पीक पाहणी कशी करायची याबद्दल मी संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ती तुम्ही जाऊन बघू शकता. धन्यवाद.